नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मी आशा करते की तुम्ही सगळेजण खूप छान, आनंदी आणि मजेत असाल. आणि माझेसुद्धा खूप सगळं छान चाललेलं आहे. फक्त एवढंच की रुटीन खूप बिझी झालेलं आहे. मला खूप सारे कमेंट्स येतात, मेल येतात, इंस्टाग्रामवरती वगैरे विचारलं जातं की तू व्हिडिओ कधी टाकणार आहे. तर खरं तर मी एक व्हिडिओ शूटसुद्धा करून ठेवलेला आहे. म्हणजे दिवाळीची सुट्टी झाल्यानंतरचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मला असं वाटते मागच्या गुरुवारचा, आणि तो एडिट करायला मला अजूनही वेळ मिळत नाही आहे. कारण काय झालं ना की आमचं वेकेशन संपल्यानंतर लगेच आता 8 तारखेला शाळेचं ॲन्युअल डे फंक्शन आहे. त्याच्यामुळे शाळेमध्ये मी एक्स्ट्रा टाईम प्रॅक्टिस घेणं, सॅटर्डेला वगैरे सुद्धा शाळा असते. तर आज मला हा संडे मिळालेला आहे. दिवसभर असंच घरातलं सगळे आवरावर करण्यामध्ये गेलं. विचार केला की आज व्हिडिओ मी शूट करते. हा व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की मला खूप सारे कमेंट आलेल्या होत्या की तू म्हणजे यूट्यूब पण करतेस, त्याच्यानंतर ट्युशन्स पण तू घेते, मग शाळेमध्ये जॉब कशाला करते, किंवा सगळं एकत्र कसं तू मॅनेज करू शकते. एकतर कमेंट मला अशी आलेली होती, आणि याच्यामध्ये हेट कमेंट एकही नाही आहे. एक कमेंट अशी पण आली होती की आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर असतात तर कशाला उगाचच जॉब करायचं, म्हणजे ट्युशन घेतल्यानंतर त्याच्यापेक्षा आपण घरीच बसून जे करतो ते म्हणजे ठीक आहे. शाळेमधलं जे जॉब असतं ते खूप हेक्टिक असतं, म्हणजे कामं भरपूर असतात. आणि हो, ही गोष्ट मी सुद्धा विचार केला की आधी आपण एक्सपिरियन्स घेऊया एवढ्या दिवसांचा, आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ करूया. तर आता बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स मला आलेला आहे. अजूनही पुढे खूप साऱ्या गोष्टी अशा घडणार आहेत, त्याही मी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेलच. पण मला याच म्हणजे कमेंटना उत्तरं द्यायची होती, किंवा अशीही सुद्धा प्रश्न विचारले होते की ट्युशन चांगली की शाळा चांगली, असं इथं विचार केला की आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवून ज्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्यांची आपण उत्तरं देऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे की मी B.Ed केलं होतं 2009 ते 10मध्ये, आणि त्यामुळे मला असं वाटतं जवळजवळ 13 वर्षांचा करिअर गॅप पण नाही म्हणू शकत. माझ्या करिअरला खरं तर सुरुवातच झाली नव्हती, कारण ट्युशन हे आपलं करिअर नाही आहे, तो फक्त एक पैसे कमवण्याचं एक माध्यम आहे. टीचिंग हे माझं पॅशन आहे. राहिली गोष्ट यूट्यूबची, तर मी यूट्यूबला करिअर म्हणून कधीच पाहिलं नाही आहे. कारण यूट्यूब म्हणजे मला एक प्रकारे असं हे वाटते की आज जर यूट्यूब चांगलं झालं तर चांगलं चाललं असेल, 2 वर्षानंतर ते चांगलं चालेल का नाही आपण नाही सांगू शकत. आपण कितीही प्रामाणिक आणि चांगला कंटेंट बनवण्याचा प्रयत्न केला तरी पण तो लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा, म्हणजे अशी आशा पण आपण करू नाही शकत. त्यामुळे मी यूट्यूबला करिअर कधीच बघितलं नाही की म्हणजे यूट्यूब करण्यासाठी मी माझं इतर ज्या गोष्टी आहेत त्या मी सोडून देऊ. आता मागच्या वर्षी मी ट्युशन बंद करून पाहिलं होतं, पण त्याच्यामध्ये पण मला काही ठीक नाही वाटलं, म्हणून मी यावर्षी ट्युशन सुरू केली. आणि मधूनच शाळा सुरू करण्याचा विचार यासाठी केला कारण एक मला चांगली संधी मिळाली. कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की या शाळेमध्ये वेकेन्सी होती, म्हणून मी जस्ट अप्लाय करून बघितलं आणि त्यांनी मला बोलवलं. त्यांनी मला ऑन द स्पॉट डेमोसुद्धा द्यायला लावला. माझा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना आवडलं म्हणून मला पटकन जॉईनिंग मिळाली. आणि मला कुठेतरी असं वाटलं की मी आत्ता जर समजा ही संधी गमावली तर पुढे मला संधी मिळेल की नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे. कारण कसं असते बघा, माझ्या करिअरला अजून सुरुवात झालेली आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स पण खरं तर नाही आहे. कारण ट्युशनचा एक्सपिरियन्स शाळेमध्ये काउंट केला जात नाही. त्यांना शाळेमध्ये म्हणजे जर मी एखाद्या शाळेमध्ये जर मला चांगला अनुभव असता तर पटकन आपल्याला जॉईनिंग मिळते. पण मला कुठेतरी वाटलं की जर समजा त्या शाळेमध्ये त्यांना गरज आहे आणि जर ते मला बोलवत आहेत तर मी जायला पाहिजे, कारण इथून मग माझ्या एक्सपिरियन्सला सुरुवात होईल, म्हणजे माझा एक्सपिरियन्स काउंट केला जाईल. आणि आम्ही हे डिसिजन पूर्णपणे विचार करून घेतलं होतं माझ्या आणि माझ्या मिस्टरांनी. आणि आम्ही ठरवलं होतं की हां, पुढचे जे 5-6 महिने आहेत ते खूप हेक्टिक जाणार आहेत. कारण ट्युशन मी मध्येच बंद नाही करू शकत. मी मागच्या वेळेससुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ते खूप अनप्रोफेशनल वाटतं. कारण मुलं माझ्याकडे चांगल्या पद्धतीने रुळलेली आहेत आणि मग मध्येच बंद करून ते बिचारे कुठे ट्युशन शोधणार. त्यामुळे विचार केला की हे वर्ष मी पूर्ण ट्युशन पूर्ण करणार आणि मग पुढच्या वर्षी ट्युशन नाही घेणार, कारण माझ्याने ते नाही मॅनेज होत. त्यामुळे मग पूर्ण विचार करूनच हे डिसिजन घेतलेलं होतं. मी ज्या शाळेमध्ये जाते ते CBSE शाळा आहे. अजून त्या शाळेला ॲफिलिएशन मिळालं नाही आहे, पण एखाद वर्षामध्ये मिळेल. त्याच्यामुळे तिथे चांगलं पे स्केलसुद्धा मिळेल. आता राहिली गोष्ट की म्हणजे मुलांवर लक्ष देण्याचं, म्हणजे आपण जेव्हा जॉब करतो तर मला असं वाटतं की टीचिंगचा जॉब असं आहे की आता जसं बघा, माझ्या मुलांची जी शाळेचं जी वेळ आहे ते 7 ते 1 आहे आणि माझं 7 ते 2 आहे. कारण आमची शाळा 7:20ला भरते, पण आम्हाला तिकडे 7ला जावं लागतं आणि 1:20ला सुटते, पण टीचर्सना 2 वाजेपर्यंत थांबावं लागतं. तर 7 ते 2 आहे. तर मला असं वाटतं की जे माझ्या मुलांचं टायमिंग आहे तेच माझं आहे. फक्त 1 तासाचा फरक पडतो, ज्याच्यामध्ये माझं मिस्टर सगळं मॅनेज करतात. म्हणजे जेवण मी सकाळी बनवून जाते, फक्त भात वगैरे काय असेल ते सगळ्या त्या गोष्टी मॅनेज करतात, किंवा मुलांना जेवण वगैरे देण्याचं ते काम करतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी मॅनेज होतात. आणि इतर जो सगळ्या वेळ आहे ती मुलं माझ्या डोळ्यासमोरच असतात.
त्याच्यामुळे मुलांवरती दुर्लक्ष होण्याचा असा प्रश्नच येत नाही. उलट ट्युशनमध्ये कसं होतं माहिती आहे का, मुलांचा अभ्यास घेण्याची जेव्हा वेळ असते किंवा मुलांसोबत टाईम स्पेंड करण्याचा जेव्हा वेळ असतो ना, तेव्हा मी बिझी होते. आणि ज्या माझ्या बहुतेक मैत्रिणी ट्युशन्स घेतात त्यांना माहितीच आहे की असंच होतं की मुलं दुपारी शाळेतून येतात, थोडा वेळ ते आराम करतात, संध्याकाळी त्यांचं ट्युशन असतं किंवा त्यांचा अभ्यास घेण्याची वेळ असते, तेव्हा मी माझ्या ट्युशनमध्ये बिझी होते. त्यामुळे शाळा हे मला थोडंसं चांगलं वाटतं की ठीक आहे, माझं आणि मुलांचं जे शाळेचं टायमिंग आहे ते सेम आहे. फक्त एखाद दिवस असं कधी होतं की त्यांना शाळेला सुट्टी असते, मला नसते, पण त्या सगळ्या गोष्टी मॅनेजेबल असतात आणि 7 ते 2 टाईम हे ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शाळा माझी खूप जवळ आहे, स्कूटीने फक्त मला 5 मिनिटाचा वेळ लागतो, मला ट्रॅव्हलिंग करावं लागत नाही. म्हणून ही जॉब मला असं वाटलं की कुठेतरी माझ्यासाठी चांगली आहे आणि म्हणून मी ते सुरुवात केली. आणि ट्युशनचं म्हणायचं झालं तर ट्युशन हे करिअर नाही आहे. जर समजा तुम्ही घरातून बाहेर नाही पडू शकत आणि जर समजा तुम्हाला सेल्फ डिपेंडेंट बनायचं आहे फायनान्शियली, तर ट्युशन हा पर्याय आहे. पण जर समजा तुम्हाला जॉब मिळत असेल तर मला कुठेतरी असं वाटतं की जॉब करायला हवा, पण डिपेंड करते की तुमची गरज काय आहे, म्हणजे प्रायोरिटी काय आहे. जर समजा तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीने जर पैसे कमवायचे असेल तर प्रायव्हेट जॉबमध्ये तितके जास्त पैसे नसतात. त्या पण गोष्टी डिपेंड करतात की शाळा कोणत्या लोकॅलिटीमध्ये आहे किंवा शाळेचं स्टेटस कसं आहे, SSC आहे की CBSE आहे, त्या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. ते अप टू तुमच्यावरती आहे की म्हणजे काय तुमच्या कोणत्या गरजा आहेत. ट्युशनमध्ये म्हटल्यानंतर डिपेंड करते की आपल्याकडे मुलं किती येतात ट्युशनला, त्याच्यावरतून आपल्याला फीज मिळते. जर मुलं तुमच्याकडे जास्त येत असतील तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. मग तुम्हाला जर वाटत असेल ट्युशन कंटिन्यू करावी तर कंटिन्यू करा. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की मला माझ्या करिअरला सुरुवात करायची आहे आणि ते शाळेतूनच होऊ शकते. त्याच्यामुळे मग मी शाळा निवडली. आणि पेमेंटचं म्हणायचं झालं तर ते मी ॲक्च्युअलमध्ये नाही सांगू शकत, कारण मी पाहिलं आहे की प्रत्येक स्कूलच्या अकॉर्डिंगली पेमेंट आपल्याला दिली जाते. आता जर समजा तुमचं BEd असलं तर तुम्हाला 11 ते 20 हजारापर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला पे स्केल मिळू शकतो. कन्फर्म नाही सांगू शकत मी सुद्धा. आणि माझं पेमेंट असं सांगणं किती योग्य आहे मलासुद्धा माहिती नाही, त्याच्यामुळे ते पण मी नाही सांगू शकत तुम्हाला. तर तुम्ही बघा तुम्हाला तुमच्यासाठी योग्य काय आहे ते. आणि माझं हे म्हणायचं झालं तर मला हेक्टिक होतं, खूप जास्त होतं. पण एक माइंड माझं हे आहे की पुढचे 5 महिने मला 5 ते 6 महिने मला स्ट्रगल करायचं आहे. 6 महिने पण नाही म्हणता येणार, कारण CBSE स्कूल म्हटल्यानंतर मला मार्चपर्यंत शाळा असते. त्याच्यानंतर पण ऑब्व्हियसली स्कूलमध्ये जावं लागेल, कारण रिपोर्ट कार्ड वगैरे आता सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर पुन्हा एप्रिलमध्ये शाळा माझी सुरू होईल. पण तोपर्यंत मग माझी ट्युशन वगैरेसुद्धा बंद होईल. मग तेव्हा इतकं हेक्टिक होणार आहे, कारण 2च्या नंतरचं जे टाईम असेल ते मला मिळेल. त्यामुळे माझं माइंड मी सेट करून ठेवलं आहे की पुढचे जे काही महिने आहेत ते मला खूप जास्त स्ट्रगल करायचं आहे. आणि सगळ्या गोष्टी मी एकत्र नाही करू शकत. ट्युशन तर मला रोजच्या रोज घ्यावी लागेल आणि शाळेमध्ये जाणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे यूट्यूबवरून थोडंसं माझं दुर्लक्ष होते, या गोष्टीची मला जाणीव होते. पण शेवटी मी पण काय करू शकते ना, कारण सगळ्या गोष्टी जर मी मॅनेज करायला गेली, जर यूट्यूब पण करायला जर मी गेली तर मला रात्रीची झोप मला मिळणार नाही. रात्रभर मला एडिटिंग वगैरे करावी लागेल आणि तसं मला नाही करायचं, कारण आपली हेल्थला मी खूप जास्त प्रायोरिटी देते. पण लेट्स सी, पुढे बघूया काय होतं. जसं जसं वेळ मिळेल तसे तसे मला यूट्यूबवरती मी व्हिडिओज टाकत जाईल आणि जे काही माझ्या शाळेचे अनुभव आहेत ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि जॉबचं म्हणायचं झालं तर आहेत, भरपूर कामं आहेत. म्हणजे माझ्यासाठी तर हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या हळूहळू तुमच्यासोबत मी शेअर करेलच, सगळं एकाच व्हिडिओमध्ये नाही. तर हेच माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं की मी जॉब करण्याचं रिझन की मला माझ्या करिअरला सुरुवात करायची आहे. मुलं मोठी झालेली आहेत आणि त्यांचं स्वतःचं ते बघू शकतात. अजून किती मी मुलांचा बहाणा देऊ की अरे मुलं लहान आहेत म्हणून मला जॉब नाही करायचं आहे, असं मला कुठेतरी वाटलं. म्हणून मी जॉब निवडले आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत पण नाही म्हणू शकत, म्हणजे मला ठीक वाटतं. आणि पुढे माझं 99% हेच आहे की मी जॉबच कंटिन्यू करणार आहे. तर हीच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि तो जो पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मी जो शूट केला आहे तो आता मला मध्येच जर वेळ मिळाला तुकड्यांमध्ये, तर मी तोसुद्धा एडिट करून कंपाईल करून तुमच्यासोबत नक्कीच लवकरात लवकर शेअर करेल. चला तर मग आशा करते की आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.